नमस्कार, मी अक्कलवार सर, संचालक परिश्रम अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग यवतमाळ. आपले सर्वांचे सहर्ष स्वागत. यापूर्वी आपण सरासरी टॉपिकमध्ये जवळपास 50 प्रकार पाहिले आहेत. आज आपण 51 प्रकारापासून सुरुवात करू, तर काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा काय म्हटलं आहे. प्रकार नंबर 51 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे. पहा, एका फलंदाजाने सुरुवातीच्या 15 सामन्यात सरासरी 25 धावा काढल्या होत्या, तर त्याने आपल्या पुढील सामन्यात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्यांची धावांची सरासरी 27 होईल. सरासरी किती झाली पाहिजे? 27 झाली पाहिजे. ठीक आहे ना. आता सुरुवातीला पहा काय म्हटलं आहे त्यांनी. एका फलंदाजाने सुरुवातीच्या 15 सामन्यात सरासरी 25 धावा काढल्या. किती सामन्यात? 15 सामन्यात. लक्ष द्या, या 15 सामन्यामध्ये सरासरी त्यांनी 25 धावा काढल्या. ठीक आहे. त्यानंतर पहा, धावा काढल्या होत्या, तर त्याने आपल्या पुढील सामन्यात, पुढील सामना म्हणजे काय? 15 सामना झाल्यानंतरचा पुढील सामना म्हटलं तर काय? 16 सामना, 16वा सामना. ठीक आहे ना. म्हणजेच काय, पुढील सामन्यात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्यांची धावांची सरासरी किती झाली पाहिजे? 27. मग 27 झाली पाहिजे, तर 27 ने गुणून टाकू ना आपण. येईल लक्षात. म्हणजेच काय करायचं आपल्याला? एका सामन्यामध्ये किती धावा काढायच्या हे काढायचं आहे. तर पहा, लक्ष द्या काय होईल. यांचा आणि यांचा गुणाकार करून टाकू. 16 गुणिले 27, 16चा पाडा येतो का? नाही आला तर अशा पद्धतीने काय करायचं? गुणाकार करून घ्यायचा. ठीक आहे. 6 7 42, 4 राहिले. 6 2 12, 12 आणि 4 16. ठीक आहे. हा 0. 1 ने जर 27ला जर गुणलं तर 27 असंच राहतो. यांची बेरीज करू. हा 2, 6 आणि 7 1303 राहिला 1, 2 3 आणि हा 1 4, म्हणजे 400 किती होतात? 32. या ठिकाणी लिहून टाकतो हे 400 किती? 32. येईल लक्षात. आता पहा काय म्हटलं आहे. आता यांचा गुणाकार करू. 15 5 75, किती राहिले? 7. 15 2 30, 30 आणि 7 37. येईल लक्षात. आता पहा, ही जर वजाबाकी केली की उत्तर मिळते. आपल्याला काय म्हटलं आहे पहा, 25 धावा काढल्या होत्या, तर त्याने आपल्या पुढील सामन्यात किती धावा काढाव्यात. म्हणजे पुढील सामन्यात तो किती धावा काढणार आहेत, तर सरासरी त्याची 27 झाली आहे. मग त्या पुढीलचा सामना म्हणजे एका सामन्यातली धावसंख्या आपण काढू. आता कशी काढता येईल पहा. यांची वजाबाकी, जसं 16 मधून 15 सामने गेले तर एक सामना उरतो. एका सामन्यातलेच आपल्याला काय पाहिजे? धावा पाहिजे. ठीक आहे. पहा, लक्ष द्या. 2 मधून 5 जात नाही, 1 घेतला. 12 मधून 5 गेले, 7 राहिले. हा एक इथे येतो. परत 3 मधून हे 8 जात नाही, 1 घेतला. समजा 13 मधून 8 गेले, 5 राहिले. हा एक इथे आला. आता मला सांगा, 4 मधून हे 4 गेले बघा, 3 आणि 1 4. 4 मधून 4 गेले, किती राहिले? 0 राहिले. याचा अर्थ धावा किती पाहिजे आपल्याला? 57 धावा पाहिजे. जर 57 जर धावा असेल तर तुमची सरासरी किती होईल? पूर्ण डावातली 27 होईल. येईल लक्षात. चला तर लिहून टाकाय 57 धावा. चला त्यानंतरचा परत त्याच पद्धतीचा एक गणित बघू आपण. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 51 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलं आहे पहा. एका फलंदाजाने सुरुवातीच्या 12 सामन्यात सरासरी 30 धावा काढल्या होत्या, तर त्याने आपल्या पुढील सामन्यात किती धावा काढाव्यात जेणेकरून त्यांची धावांची सरासरी किती झाली पाहिजे? 31 झाली पाहिजे. ठीक आहे. तर पहा, सोडून घेऊ. 12 सामन्यात सरासरी 30 धावा काढल्यात. 12 सामन्यात त्यांनी 30 धावा काढल्या, हे लिहून घेतलंय आपण. त्यानंतर नंतरच्या सामन्यात पहा, पुढील सामना 12 नंतरचा कितवा सामना? 13वा सामना. या सामन्यात किती धावा काढाव्यात हे माहिती नाही, पण त्या सामन्यांची म्हणजे 13ही सामन्यांची त्यांनी सरासरी दिली आहे. किती सरासरी दिली? 31. हे सरासरी 31 लिहून घेतली. धावा माहीत नाही आपल्याला किती काढायच्या, तर ठीक आहे, ते काढून घेऊ आता आपण. पण त्यांनी सरासरी दिली आहे 13 सामन्याची, किती? 31. याच्यावरून आपल्याला लक्षात येते, आपल्या धावा निघून जाते. पहा, 13 1 13, 1 राहिला. 13 त्रिक 39 आणि 1 40. हा झाला यांचा गुणाकार 403. ओके. त्यानंतर 12 त्रिक 36 आणि हा एक 0. ठीक आहे. यांची वजाबाकी म्हणजे आपलं उत्तर. त्या एका सामन्यामध्ये पहा, 13 मधून 12 सामने वजा केले तर एक सामना मिळते. मग एका सामन्यामध्ये त्यांनी धावा किती काढल्या तर पाहू आपण. 3 मधून 0 गेला, हा 3 राहिला. परत मला सांगा, 40 मधून 36 गेले, किती राहिले? येईल लक्षात. 4. पहा, 40 मधून 36 गेले, 4 राहिले. याचा अर्थ त्या पुढील सामन्यामध्ये त्यांनी किती धावा काढल्या होत्या तर 43 धावा काढल्या होत्या. ठीक आहे. 43 धावा. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा, लक्ष द्या. प्रकार नंबर हा 52 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. एका 20 ओव्हरच्या डावात पहिल्या 5 ओव्हरमध्ये रन रेट फक्त 8 होता. 175 धावांचे लक्ष्य पार करण्यासाठी उर्वरित ओव्हरमध्ये किती रन रेट धावा काढाव्या लागतील? किती रन रेट धावा काढाव्या लागतील? पहा,
आता T20चा सामना आहे, T20चा सामना आहे बघा, 20 ओव्हरचा डाव आहे, ठीक आहे, आणि लक्ष किती आहे, 175 धावांचे लक्ष आहे. तर पहा 175 धावांचे लक्ष आहे आणि ओव्हर आहे आपल्याकडे 20. ठीक आहे. सामना चालू झाल्यानंतर सुरुवातीच्या म्हणजेच काय पहिल्या 5 ओव्हरमध्ये रन रेट फक्त 8 होता. याचा अर्थ सुरुवातीच्या 5 ओव्हरमध्ये रन रेट 8 होता, म्हणजे 8×5 40 त्यांनी धावा काढल्या होत्या. नाही लक्षात. मग मला सांगा 40 धावा काढल्यानंतर धावा काढायचे किती बाकी राहिल्या, त्यासाठी काय करायचं, 175 वजा 40. येईल लक्षात. बाजूला घेऊन सोडून पाहतो पहा, 175 आणि वजा जर 40 केलं तुम्ही तर हे किती येते पहा, हे किती आलं तुमचं पहा, 5 मधून 0 गेले 5 राहिले, 7 मधून 4 गेले किती राहिले 3 राहिले, आणि हा एक असाच 135. मग मला सांगा 175 मधून काय काढले आपण, हे 40 वजा केले, काय राहिलं हे 135 धावा बाकी राहिल्या काढायच्या. आता मला सांगा ओव्हर किती बाकी राहिले, ओव्हर पहा त्यांनी 5 खेळले, म्हणजे 20 मधून 5 वजा करावा लागेल आपल्याला. इथेच बाजूलाच घेऊन घ्या, 20 मधून 5 वजा केल्यास किती राहते, हे 15. हे दोन्ही वजाबाकी या महत्त्वाच्या असते, म्हणून बाजूला घेऊन मी सोडून दाखवल्या तुम्हाला. तर ओव्हर किती राहिले 15 आणि धावा किती काढायच्या राहिल्या 35, 135. मग त्यांनी तेच म्हटलं आहे ओव्हरमध्ये किती रन रेट धावा काढाव्यात लागतील. मग किती रन रेट धावा काढाव्या लागतील उर्वरित ओव्हरमध्ये पहा, उर्वरित ओव्हर 15, 15×1 15, 15×9 135. म्हणजे आपलं उत्तर काय 9. म्हणजे किती रन रेट पाहिजे आपल्याला, 9चा रन रेट पाहिजे. हे लक्षात. तर आपण विजय होऊ, अन्यथा पराजय. ठीक आहे. चला लक्षात घ्या. त्यानंतरचं प्रकार पाहू परत याच पद्धतीचे एक गणित. ठीक आहे. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 52 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलात, एका 50 ओव्हरच्या डावात, आता या ठिकाणी 50 ओव्हरचा डाव आहे, 50-50. ठीक आहे ना. पहा 50 ओव्हरच्या डावात पहिल्या 20 ओव्हरमध्ये रन रेट फक्त 4.3 होता. किती होता पहा, या ठिकाणी दिला आहे 4.3 होता. तर 320 धावांचे लक्ष पार करण्यासाठी उर्वरित ओव्हरमध्ये किती रन रेट धावा काढाव्या लागतील. तर पहा लक्ष कितीचं होतं, 320 धावांचं लक्ष आहे आणि ओव्हर आहे आपल्याकडे 50. हे लक्षात. आता पहा सुरुवातीला 20 ओव्हरमध्ये रन रेट फक्त 4.3 होता. किती 4.3. पहा 20 ओव्हरमध्ये किती 4.3. हे सोडून घेऊ, किती धावा काढल्या लक्षात येईल आपल्या. पहा हा 0 असाच लिहा, 2×3=6, 2×4=8. पहिले काय करायचं असते, पॉईंट नाही असं गृहीत धरायचं, पहिले गुणाकार करून टाकायचा. आता एक घरा अगोदर पॉईंट आहे म्हणून एक घरा अगोदर पॉईंट द्या. आता हा 0 निघाला, म्हणजे काय झालं 86 धावा त्यांनी सुरुवातीला काढल्या. मग मला सांगा 320 मधून 86 काढल्या त्यांनी, 320 वजा काय करता येईल 86. सोडून घेऊ. पहा लक्ष द्या, 0 मधून 6 जात नाही, 1 घेतला, 10 मधून 6 गेले 4 राहिले, हा एक इथे आला, परत 2 घेतले, 1 घेतला, म्हणजेच काय झाले 12, 12 मधून हे 9 गेले, राहिले या ठिकाणी 3. ओके. आता एक इथे राहिला, त्यानंतर पहा 3 मधून 1 गेला, राहिले 2. याचा अर्थ किती राहिले बाकी, हे 234 बाकी राहते. कधी 320 वजा 86, 86 रन त्यांनी काढले आहेत, म्हणजे याच्यामधून जर हा अंक वजा केला तर काय राहिले 234. इथे लिहून टाकतोय मी किती 234. हे बघा 234. आता भागाकारात काय ओव्हर पाहिजे. आता मला सांगा 50 ओव्हरमधून 20 ओव्हर गेले, लिहायची काही गरज नाही, तरी लक्षात राहण्यासाठी लिहून घेऊ आपण. पहा 50 मधून काय 50 मधून 30 गेले, राहिले किती 50 मधून काय गेले तर 20 गेले, राहिले किती 30 ओव्हर. हे 30 ओव्हर महत्त्वाचे आहे. या 30 ओव्हरने याला भागून टाकू, बस झालं आहे. हे लक्षात. पहा 3 ने भाग जाईल असं दिसत आहे, देऊन देऊ इथेच. पहा 3×1=3. ठीक आहे. 3×7=21, किती राहिले या ठिकाणी 2, म्हणजे 24 झाले. 3×8=24. याचा अर्थ छेदामध्ये 10, अंशामध्ये 78. पहा इथे लिहून घेतो, 78 छेदामध्ये किती 10. याचा अर्थ 0 आहे, म्हणजे एक घरा अगोदर आपण पॉईंट देऊ शकतो, म्हणजे आपल्या या गणिताचं उत्तर काय 7.8 असं उत्तर आपल्याला मिळते. हे लक्षात. तर उर्वरित ओव्हरमध्ये किती रन रेट धावा काढाव्या लागतील, तर किती पाहिजे आपल्याला 7.8 असा रन रेट पाहिजे आपल्याला. ठीक आहे. रन रेट लिहून टाका, हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. चला त्यानंतरचं परत एक गणित बघू. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 53 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलात, 11 पासून सुरू होणाऱ्या क्रमगत 11 विषम संख्यांची सरासरी किती. 11 पासून सुरू झाली पाहिजे, त्या समोरच्या 11 विषम संख्यांची आपल्याला काय सरासरी काढायची, मध्यांक काढायचा आहे. म्हणजे काय करता येईल पहा, लिहून घेतोय. आता पहिले तर मी साध्या पद्धतीने सोडून सांगतो तुम्हाला, आणि मग आपण एकदम शॉर्टकट पद्धतीने एक ट्रिक्स वापरून हे गणिताचं उत्तर काढू आपण. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या, 11 पासून पहिली संख्या 11 राहील,
त्यानंतर आपण 11 संख्या लिहून घ्यायच्या आहे. मग मला सांगा 11च्या नंतरची विषम संख्या कोणती? 13. मग मला सांगा विषम विषममध्ये कितीचा फरक असतो? 2चा. मग 2 2 ॲड करू आणि प्रत्येक संख्या काढत जाऊ. आता आपण पहा 11 + 2 किती झाले? 13. 13 आणि 2 15. 15 आणि 2 17. 17 आणि 2 19. 19 आणि 2 21. 21 आणि 2 23. 23 आणि 2 25. 25 आणि 2 27. 27 आणि 2 29. 29 आणि 2 31. येईल लक्षात? पहा पूर्ण 11 संख्या झाल्या का बघून घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. येईल लक्षात? या झाल्या पूर्ण आपल्या किती संख्या? तर 11 संख्या झाल्या. मग मला सांगा सरासरी म्हणजे काय? तर मध्यांक. काही सरासरी म्हणजे काय? तर मध्यांक. मग मला सांगा आता पहा 1 2 3 4 5 इकडे 5 संख्या सोडून द्या. 1 2 3 4 5 इकडे 5 सोडून द्या. म्हणजे मधला अंक काय आपला? हा सरासरी असायला पाहिजे. येईल लक्षात? जेव्हा 11 संख्या आहे त्याच्यापैकी 5 इकडे 5 इकडे सोडल्यानंतर 10 झाल्या. एक मधातली संख्या 11वी. म्हणजे हेच आपलं उत्तर आहे. किंवा आता पहा उत्तर तर हेच आहे आपलं. किंवा दुसरी पद्धत पाहू आपण. दुसरी पद्धत कुठली? तर पहा लक्ष द्या काय करायचं आहे तुम्हाला या पद्धतीमध्ये. 11 पासून म्हटलं म्हणून सुरुवातीचे 11 अंक घेऊन घ्या. प्लसचं चिन्ह द्या. ठीक आहे. एकूण क्रमगत किती विषम संख्या म्हटलं आहे? 11. जेवढ्या म्हटल्या तेवढ्या इथे लिहा पण कंस करून लिहायच्या 11. ओके. आता याच्यामधनं एक वजा करायचं. बस झालं आहे. या पद्धतीने जर गणित सोडवलं तुम्ही की उत्तर मिळते तुम्हाला. अतिशय कमी वेळामध्ये मिळते. एवढं काढतो म्हटलं तर बराचसा वेळ जातो आपला. ठीक आहे. तर पहा लक्ष द्या हे सोडून घेतोय. मला सांगा हे 11 अधिक 11 वजा 1 म्हणजे काय? तर 10. मला सांगा 11 अधिक 10 हे किती झाले आपले? 21. येईल लक्षात? हे झालं उत्तर. पहा या ठिकाणी 21 उत्तर आणि या ठिकाणी पहा किती उत्तर काढलं होतं आपण? 21च काढलं होतं. येईल लक्षात? तर पहा आता ही पद्धत छान वाटते म्हणून या पद्धतीने तुम्ही गणित सोडवू शकता. चला तर परत एक याच पद्धतीचं गणित बघू आपण. पहा लक्ष द्या प्रकार नंबर 53 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा काय म्हटलाय? 15 पासून सुरू होणाऱ्या क्रमगत 15 विषम संख्यांची सरासरी किती? ठीक आहे. 15 पासून सुरू होणाऱ्या 15. तर काय करता येईल? शॉर्टकट पद्धत जी सांगितली त्या पद्धतीने सोडून पाहू. पहिला अंक कुठला आपला? 15 घेऊन घ्या या ठिकाणी असाच. त्यानंतर प्लसचं चिन्ह द्या. परत कंसामध्ये किती विषम संख्या? 15. 15 15 वजा काय कराल? 1. बस झाला आहे. चला सोडून पाहू आता हे काय होईल पहा. हा 15 अधिक 15 वजा 1 14. ठीक आहे ना. पहा यांची बेरीज करतोय मी फक्त. मला सांगा 15 आणि 14 किती? तर 29. हे झालं आपलं उत्तर. काय झालं? 29. येईल लक्षात? चला लिहून टाका. अतिशय कमी वेळामध्ये उत्तर मिळते आपल्याला या पद्धतीने. यानंतरचा आता प्रकार बघू आपण. पहा लक्ष द्या प्रकार नंबर हा 54 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. काय म्हटलात? 1/10 1/100 1/1000 या 3 अपूर्णांकाची सरासरी किती? आता आपल्याला 3 अपूर्णांकाची सरासरी काढायची आहेत. हे व्यवहारी अपूर्णांक दिसत आहे. काय करता येईल पहा. आपण सरासरी जे सूत्र आहे त्याच्यानुसार मांडणी करू. पहा 1/10 हा 1/10 अधिक 1/100 अधिक 1/1000. येईल लक्षात? आता याला कितीने भागू? संख्या किती आहे? 1 2 3 3 ने याला भागायचं आहे. सरासरीचं सूत्र आहे आपलं. दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. मग यांची काय केली? मी बेरीज केली आणि भागेला एकूण संख्या किती? 1 2 3 म्हणून 3 ने याला भागला आहे. पहा आता असं काही आपल्याला बेरीज करता येत नाही. काय करून घेऊ पहा. आता 1 छेदामध्ये 0 दिसत आहे तुम्हाला म्हणजे याचं उत्तर काय येईल? 0.1 असं येऊ शकते. ठीक आहे ना. प्लस 2 0 आहे म्हणजे काय? वर जर गेला तर काय? 0.01 प्लस याला जर सोडवलं तर काय येईल? 1 2 3 0 आहे म्हणजे 0.001 असं येईल. येईल लक्षात तुमच्या? ठीक आहे. आता मी हे सोडून घेतलं. छेदामध्ये काय? तर हे 3 असेच. ठीक आहे. छेदामध्ये काय लिहिता येईल तुम्हाला? हे 3 लिहिता येईल असेच याच पद्धतीने. ठीक आहे. चला काय होईल पहा. आता यांची करून घेतो बेरीज आणि याला त्याला 3 ने भागून देऊ. पहा लक्षात घ्या यांची बेरीज करताना कशी करायची हे महत्त्वाचं आहे. पहा उभी मांडणी करून दाखवतो नंतर तुम्हीच कराल. 0.01 आणि तो 0.001 अशी पद्धत आहे. आलं लक्षात? पॉईंटच्या खाली जर पॉईंट आला तर यांची बेरीज व्यवस्थित होते. मग पहा 1 हा 1 पॉईंट आणि 0 म्हणजे आपली यांची जी बेरीज आहे ती किती आली? 0.111 आली. ठीक आहे. हे लिहून घेतो आहेत पहा. 0.111 भागाकारात किती? 3. बस झाला आहे. हे जर सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. हे सोडवायचं आहे तुम्हाला. पहा लक्ष द्या. 0.111 भागेला 3 हे सोडून घेतोय. पहा लक्ष द्या. 0.111 भागाकारात काय? हे 3. हे सोडवायचं आहे आपल्याला. पहा लक्ष द्या. 3 0 भाग जातो का? नाही. म्हणजे 0 आणि पॉईंट जशीच्या तसा देऊन द्या. मग मला सांगा या 1ला भाग जात आहे का?
फक्त एका अंकाला नाही जात म्हणून याचा 0 द्या. परत आता 1 आला म्हणजे 11 झाले, 11ला भाग जातो, 3 त्रिक 9. येते लक्षात. म्हणजे किती आला हे पहा बरं, 11 मधून 9 गेले, राहिले किती, या ठिकाणी 2 राहिले. आता हा एक इथे घेतो म्हणजे काय 3 7 21 हा पूर्ण भाग गेला, 0 राहिला. हे लक्षात. म्हणजे आपलं उत्तर काय 0.037 असं उत्तर मिळते या ठिकाणी. 0.037 हे झालं आपलं उत्तर. हे लक्षात. तर या 3 अपूर्णांकाची सरासरी किती येईल 0.037. ठीक आहे. चला याच पद्धतीचं परत एक गणित बघू आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर 54 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. 1/10 2/100 आणि 3/1000 या 3 अपूर्णांकाची सरासरी किती येईल. त्याच पद्धतीने व्यवहारी अपूर्णांक दिले आहेत. पहा काय करून घेतो, मांडणी करू आपण. सुरुवातीला दिलं 1/10, नंतर बेरीज करत आहे मी, लक्षात घ्या, 2/100 अधिक 3/1000. ठीक आहे. आपलं सूत्र काय, सरासरीचं दिलेल्या सर्व संख्यांची बेरीज भागेला एकूण संख्या. मग मला सांगा एकूण संख्या किती आहे, 1 2 3. चला हे झालं 3, बस झालाय. हे सोडून घेऊ. आता पहा याला सोडवता येईल आपल्याला. पहा 1 0 आहे म्हणजे 1 घरा अगोदर पॉईंट म्हणजे काय होईल हे 0.1 प्लस 2 0 आहे 2 घरा अगोदर पॉईंट 0.02 प्लस 3 0 आहे 3 घरा अगोदर पॉईंट म्हणजे 0.003. बघा 3 घरा अगोदर पॉईंट. ठीक आहे ना. चला भागाकारात काय तर 3. आता यांची बेरीज करून घेऊ. यांची बेरीज कशी करायची याच्यापूर्वी मी सांगितलं आहे तुम्हाला. काय करायचं पहा, 0.1 0.02 आणि 0.003. हे बघा 0.003. पॉईंटच्या खाली पॉईंट आले तर बरोबर बेरीज होते. हे 3 हा 2 हा 1 हा पॉईंट हा 0. किती झालं याचं उत्तर 0.123. इथे लिहून घेतो आहेत पहा मी 0.123. भागाकारात काय हा 3. बस झालं. हे सोडवलं की आपल्याला उत्तर मिळते. ठीक आहे. तर पहा इकडेच बाजूला घेऊन सोडून घेऊ आपण. पहा लक्ष द्या, 0.123 भागेला 3, 0.123 भागेला काय तर 3. आता याला भाग जात नाही, 0 आणि पॉईंट असाच द्या. त्यानंतर 3 ने 1ला भाग जातो का, पहा एकच घर पाहायचं, 1ला भाग जातो का नाही, मग याचा मोबदला 0 द्या. 12ला भाग जातो, 3 चोक 12 पूर्ण भाग गेला, हा 12. ठीक आहे. इथे काहीच नाही राहिला, हा 3 इथे घेतला, परत या 3 ने भाग जातो, 3 1 3. याचा अर्थ आपलं उत्तर काय 0.041 असं उत्तर मिळते आपल्याला. हे लिहून टाकतोय मी 0.041. येईल लक्षात. हे झालं आपलं उत्तर. तर या 3 अपूर्णांकाची सरासरी किती 0.041. ठीक आहे. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 55 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला. 4 संख्या 2 3 5 6 या प्रमाणात असून या संख्यांची सरासरी 80 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती. सर्वात मोठी संख्या आपल्याला काढायची आहे. सरासरीचं गणित आहे, आपण त्या पद्धतीची मांडणी करून घेऊ. पहा गुणोत्तर किती दिला 2 3 5 6. मग हे लिहून घेऊ 2x अधिक 3x अधिक 5x अधिक 6x. x का बरं लावला आपण, गुणोत्तराला x लावू शकतो. ठीक आहे ना. आता मला सांगा या संख्या किती आहे एकूण 1 2 3 4. याला 4 ने भागा आणि यांची सरासरी किती दिली आहे तुम्हाला, तर 80 दिली आहे म्हणून 80 या ठिकाणी लिहून टाका. बस झालं. हे झाली गणिताची आपली मांडणी. काय करता येईल यांची बेरीज करून घेतोय. पहा लक्ष द्या, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10, 10 आणि 6 16. येईल लक्षात. म्हणजे काय येईल या ठिकाणी 16x बरोबर काय 80. हा भागाकारातला 4 इकडे गुणाकारात जाईल. येईल लक्षात. म्हणजे काय होईल पहा 8 चोक 32 आणि हा एक 0, 320 होते या दोघांचा गुणाकार. ठीक आहे. एक्सची रेट पाहिजे आपल्याला. हा एक्स भागाकारात काय जाईल, हा 16 इकडे जाईल भागाकारात, गुणाकारातला अंक भागाकारात गेला. ठीक आहे. एक्स बरोबर काय 16 1 16, 16 2 32 म्हणजे एक्सची रेट मिळते तुम्हाला किती तर 20. यांनी आपल्याला प्रश्न काय केला आहे तर पहा, तर सर्वात मोठी संख्या कोणती. मोठी संख्या कोणती याच्यातली ही 6 आहे. म्हणजे 6 गुणिले 20 असं हे उत्तर येते. पहा मोठी संख्या विचारली म्हणून इथे लिहून घेतो आहेत मी. पहा मोठी संख्या बरोबर हे लिहितो मी 6 आणि एक्सची किंमत किती आहे आपली 20. म्हणजे उत्तर काय येते आपलं 6 2 12 आणि हा एक 0. या पद्धतीने आपलं उत्तर येते 120 सर्वात मोठी संख्या. येईल लक्षात. चला नंतरचं एक गणित पाहू याच पद्धतीचं. पहा लक्ष द्या, प्रकार नंबर हा 55 प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. काय म्हटलं आहे पहा, 4 संख्या 3 4 6 9 या प्रमाणात असून या संख्यांची सरासरी किती दिली आहे 77 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती. परत त्याच पद्धतीने मोठी संख्या आपल्याला विचारलेली आहे. तर पहा मांडणी करून घेतो आहेत. हे किती दिलं आहे 3x अधिक 4x अधिक 6x, गुणोत्तराला x लावू शकतोय आपण. ठीक आहे ना. अधिक 9x.
येईल लक्षात. आता या संख्या किती आहे 1 2 3 4 म्हणून याला 4ने भागा परत बरोबर. यांची सरासरी दिली आपल्याला किती 77. ही झाली मांडणी. येईल लक्षात. ही झाली आपल्या गणिताची मांडणी. आता काय होईल पहा, यांची बेरीज करून घ्या. 3 आणि 4 किती होतात 7. 7 आणि 6 13. 13 आणि 9 22. हे लिहून घेतोय 22 या ठिकाणी पहा. 22 काय तर x बरोबर हे 77 असेच. मला सांगा हे 4 भागाकारातले इकडे गुणाकारात जाईल असे. ठीक आहे. यांचा गुणाकार करून घेऊ पहा. 4 7 28 2 राहिले. 4 7 28 29 30. 308 झाले. किती झाले हे 308. आता लक्ष द्या, एक्सची रेट काढायचे. एक्स असाच हा 22 कुठे जाईल इकडे भागाकारात जाईल. येईल लक्षात. आता भाग देऊन देऊ. 11ने भाग जाईल. पहा लक्ष द्या. 11 दुने 22. ठीक आहे. इथे पहा 11 दुने 22 याच्यातले 8 राहिले. ओके. 30 मधून 22 गेले 8 राहिले. आता 88 झाले. म्हणजे 11 8 88. म्हणजे अंशामध्ये किती राहिले 28. छेदामध्ये किती राहिले 2. मग 28ला जर 2ने भागलं तर किती राहते तुम्ही सांगा. 28ला 2ने भागायचा म्हणजे 28च्या निम्मे किती 14. म्हणजे 28ला 2ने भागतो. एक्सची रेट निघाली आपली किती 14. येईल लक्षात. ही एक्सची रेट आहे. मग मला सांगा यांनी प्रश्न काय विचारला आपल्याला, तर सर्वात मोठी संख्या कोणती. म्हणजे काय करतायत सर्वात मोठी संख्या 9. 9 गुणिला 14. ठीक आहे. आता मोठी विचारली म्हणून या ठिकाणी लिहून घेतोय पहा. मोठी बरोबर काय तर हा 9 आणि एक्सच्या ठिकाणी घेतोय मी 14. हे सोडून घेऊ बस झाला आहेत पहा. 9 चोक 36 किती राहिले 3. 9 1 9. 9 आणि 3 किती तर 12. याचा उत्तर काय तर 126 अशी मोठी संख्या मिळते आपल्याला. येईल लक्षात. चला त्यानंतरचा प्रकार बघू आता आपण एक. पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 56 प्रश्न क्रमांक त्यामधला पहिला काय म्हटलं आहे, मराठी व इंग्रजी यांची सरासरी 40 गुण, इंग्रजी व गणित यांची सरासरी 50 गुण, गणित व मराठी यांची सरासरी 70 गुण आहे. तर मराठीतील गुण किती. मराठीतले गुण आपल्याला विचारले आहे आणि 2-2 विषयाची सरासरी आपल्याला दिली आहे. तर पहा लिहून घेऊ. मराठी आणि इंग्रजी थोडं काळजीपूर्वक लक्ष द्या. पहा इथे लिहून घेतो आहेत पहा. मराठी थोडं खाली लिहितो आहे. मराठी आणि इंग्रजी हे 2 विषय सुरुवातीला दिले आहेत. किती आहे सरासरी यांची 40. ओके. त्यानंतर पहा इंग्रजी व गणित यांची सरासरी हे इंग्रजी आणि काय तर गणित यांची सरासरी किती आहे तर 50 गुण आहे. त्यानंतर गणित व मराठी हा गणित आणि मराठी यांची सरासरी किती गुण आहे तर पहा 70 गुण आहे. ठीक आहे. त्यानंतर आता हे 2 विषय दिसत आहे म्हणून याला कितीने गुणाल 2ने, कारण सरासरी 40 आहे म्हणजे 2 विषयात किती 40 दोन्ही किती राहिले 80 गुण. ओके. त्यानंतर पहा लक्ष द्या. इथे 2 विषय आहे म्हणजे यालाही 2ने गुणतायत. हे किती झाले 100. आता इथे 2 विषय आहे म्हणजे यालाही 2ने गुणत. हे किती झाले 7 2 14 म्हणजे 140. येईल लक्षात. आता एक लक्षात येते आपल्या की यांची आपण जर बेरीज केली तर एकूण आपल्याला काय पूर्णच्या पूर्ण काय मिळेल गुण मिळेल. मग एकूण बेरीज जर केली तर यांची बेरीज किती येईल एकूण तर पहा लक्ष द्या. 140 आणि 100 240. 240 आणि 80 320. येईल लक्षात. किती होतं तोंडी सिधी उत्तर हे काय तर 320. हे लिहून टाका काय 320. येईल लक्षात. आता इथपर्यंत लक्षात आलं तुमच्या. त्यानंतरचं पहा काय करता येईल आपल्याला. आता या ठिकाणी हे दिसत आहे पहा आपल्याला की गणित आणि गणित 2दा आला आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठी आणि मराठी 2दा आला आहे आणि इंग्रजी आणि इंग्रजी 2दा आला आहे. प्रत्येकी 2-2 वेळा आला आहे म्हणून हा 2 मी कॉमन काढतोय. ओके. आणि कंसमध्ये लिहून घेतोय मी पहा मराठी अधिक इंग्रजी आणि गणित आणि काय तर गणित हे सेपरेट एक एक विषय लिहून घेतला आहे मी. पहा मराठी इंग्रजी आणि गणित म्हणजेच पहा 2 मराठी 2 इंग्रजी 2 गणित. इथे 2-2 आहे ना म्हणून हे 2-2 आले आहे. तर बरोबर आपल्याला बरोबर काय लिहिता येईल तर या सर्व संख्यांची बेरीज किती 320. इथे लिहिता येईल आपल्याला ही 320. येईल लक्षात तुमच्या. आता काय होईल पहा. आता सिंगल आपल्याला याची रेट पाहिजे फक्त मराठी इंग्रजी आणि गणिताची. मग हा 2 कुठे जाईल गुणाकारातला तिकडे भागाकारात जाईल. पहा लिहून घेतोय हा मराठी अधिक इंग्रजी अधिक गणित बरोबर काय 320 हा 2 गुणाकारातला भागाकारात जाईल या ठिकाणी. म्हणजेच काय येईल परत एकदा घेतोय पहा मराठी इंग्रजी आणि गणित बरोबर काय येईल बरोबर पहा 2ने जर याला भागलं तर काय राहिलं हे या ठिकाणी बे 1 राहिला. बे 12 आणि हा 1 16 160. हे 160 कोणाचे तर हे 160 मराठी इंग्रजी आणि गणिताचे 160. पण यांनी काय विचारलं आहे 70 गुण आहेत तर मराठीतील किती गुण.
मराठीतले गुण किती? मग मला एक सांगा, फक्त मराठी आपल्याला हे काढायचं आहे, इंग्रजी आणि गणित नको आपल्याला. मग मला सांगा इंग्रजी आणि गणित किती आहेत? पहा या ठिकाणी इंग्रजी आणि गणित आहे आपल्याकडे. पहा इंग्रजी आणि गणित याची किती दिली आपल्याला? 100. मग हे 100 याच्यातून वजा करून टाका, म्हणजे तुम्हाला काय मिळेल? मराठी मिळेल फक्त. ठीक आहे, मग पहा आता काय करतोय, फक्त मराठी पाहिजे. याच्यासाठी काय, मराठी पाहिजे असेल तर काय करता येईल आपल्याला? 160 वजा किती? 100, म्हणजे मराठी किती मिळाली तुम्हाला? हे 60 असं उत्तर मिळते. हे लक्षात. पहा मराठी पाहिजे असं माहीत असेल तर इंग्रजी आणि गणित आपल्याला काढून टाकावं लागेल. मग मराठी इंग्रजी गणित म्हणजे 160, 160 मधून काय वजा केला आपण? 100, म्हणजेच इंग्रजी आणि गणित वजा केले, मग काय मिळते आपल्याला? मराठी. मराठीचे गुण किती? तर 60 गुण असेल. येईल लक्षात. चला व्यवस्थित समजून घ्या. याच पद्धतीचं परत एक गणित पाहू, म्हणजे तुम्हाला चांगलं कळेल. ओके, पहा लक्ष द्या. प्रकार नंबर 56, प्रश्न क्रमांक त्यामधला दुसरा. विज्ञान व इंग्रजी यांची सरासरी 70 गुण आहे. विज्ञान व गणित यांची सरासरी 80 गुण. गणित व इंग्रजी यांची सरासरी 90 गुण आहे. तर गणितात गुण किती? आपल्या गणितातले गुण आपल्याला काढायचं आहे. तर पहा काळजीपूर्वक थोडं लक्ष द्या. पहिले लिहून घेऊ विज्ञान आणि काय? इंग्रजी. मला सांगा हे विज्ञान अधिक इंग्रजी यांचं सरासरी किती आहे? तर 70. ठीक आहे, 70 गुण्याला काय? 2. का बरं 2 करत आहे आपण? कारण 2 विषय आहे म्हणून. त्यानंतर विज्ञान आणि गणित, इथे लिहू शकतोय आपण विज्ञान आणि गणित. चला हे किती असायला पाहिजे? तर त्याने दिला 80, म्हणजेच 80 गुण्याला काय करतोय? परत 2. त्यानंतर गुण आहे गणित व इंग्रजी. पहा गणित व इंग्रजी. ठीक आहे ना. आता यामध्ये किती दिले यांनी? 90 गुण. 90 गुण गुणेला काय? 2. 2 का बरं करत आहे? लक्षात द्या ना, 2-2 विषय आहे म्हणून. एका विषयात 70 तर 2 विषयात 7 दुणे 14 म्हणजे 140 असायला पाहिजे. पहा हे लिहून घेऊ आता आपण. पहा लक्ष द्या. 7 दुणे 14 1 0, 8 दुणे 16 1 0, 9 दुणे 18 1 0, म्हणजे यांची बेरीज करून घेऊ आता आपण. यांची बेरीज नेमकी किती होते? तर पहा खाली करू, नंतर इकडे लिहून टाकू आपण. हे किती? 0. ठीक आहे, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, 8 राहिला 1, 1 2 3 4, किती झाले? 480. या ठिकाणी लिहून टाकतो यांची बेरीज किती? 480. येईल लक्षात. चला हे झाले उत्तर काय? तर यांचं 480. आता पहा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, पहा 2 विज्ञान, 2 इंग्रजी आणि 2 गणित आहे. 2-2 असल्यामुळे हा 2 कॉमन काढू, कंस करून लिहितो आहेत. पहा एक विषय विज्ञान, दुसरा विषय इंग्रजी आणि तिसरा विषय आपल्याकडे गणित. येईल लक्षात. बरोबर याच्यासमोर काय लिहू शकतो आपण? 480, कारण तीनही याची जे बेरीज आहे ते किती असायला पाहिजे? या 2-2. पहा 2 विज्ञान, 2 इंग्रजी, 2 गणित यांची बेरीज किती आहे? 480. येईल लक्षात. चला तर पहा आता विज्ञान इंग्रजी गणित हे लिहून घेतो आहेत. पहा लक्ष द्या. विज्ञान इंग्रजी आणि गणित बरोबर काय? हे 480 तर असेच राहील. मला सांगा गुणाकारातला 2 हा इकडे कशात जाईल? तर भागाकारात जाईल. मग ते किती होईल? याच्या निम्मे होईल. म्हणजेच काय होईल? पहा विज्ञान इंग्रजी गणित बरोबर काय? 2 ने याला भागतोय. बे दुने 4, बे चोक 8 आणि हा 1 0. 2 ने 480ला भागलं तर उत्तर किती? 240. 480च्या निम्मे 240. हे कोणाची रेट आहे? हे आहे 240 विज्ञान इंग्रजी आणि गणिताची रेट. आपल्याला त्यांनी काय म्हटलं आहे? पहा तर गणितात किती गुण आहे आपल्याला काढायचं आहे. काय? तर गणित काढायचं आहे. मग त्याच्यासाठी विज्ञान आणि इंग्रजी मायनस करावं लागेल. मला सांगा विज्ञान आणि इंग्रजी किती आहे? विज्ञान आणि इंग्रजी किती आहे? तर 140 आहे. मग 140 याच्यातनं वजा केलं की आपल्याला उत्तर मिळते. तर पहा आता गणित आपल्याला काढायचं आहे. गणित बरोबर काय? हे 240 लिहून टाका. वजा काय करता येईल आपल्याला? किती? 140 वजा करू. 140 वजा. मला सांगा 240 मधून 140 गेले, राहिले किती? तर हे राहते गणित बरोबर काय? तर हे राहिले 240 मधून 140 गेले असता उत्तर राहते तुमचं 100. हे झालं आपलं उत्तर 100. येईल लक्षात. पहा याच्यापूर्वीचे गणित आपण असंच सोडवलं, हेही गणित असं सोडवलं. वारंवार हे पहा, रिव्हिजन मारा, तुम्हाला व्यवस्थित असं लक्षात येईल. ठीक आहे. तर पहा आता जवळपास 56 प्रकार झाले आहेत आपले. आपण एक्झाममध्ये येणारे सर्व प्रकार कव्हर केले याच्यात. ठीक आहे. 56 प्रकार म्हणजे भरपूर प्रकार झाले आहेत. व्यवस्थित अशी प्रॅक्टिस करा. जर तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित कराल तर सरासरीवरचं एकही गणित तुमचं चुकणार नाही. येईल लक्षात. म्हणजे प्रॅक्टिस व्यवस्थित केली तर गुणही तुम्हाला व्यवस्थित मिळेल. ठीक आहे. चला तर या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबून जाऊ. धन्यवाद.